मंडळी रील स्टार भेटला आम्हाला कसा बघा बारीक बारीक पोरा पण आले आणि ब्लॉग बनवतात ते पण. आपका नाम क्या है? आदेश पाटील. अरे माईक पण आहे मंडळी. मंडळी माईक पण. आपका नाम क्या है? राकेश गायकर. तर मंडळी आज राकेश भाऊचा सुरुवात मी करून देतो. तर मंडळी तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं, ज्याचं नाव आहे काय आपल्या चॅनलचं नाव? राकेश गायकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुमचं स्वागत आज आदेश पाटील सुद्धा स्वतः करतोय. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही आता तो गेला भरपूर वेळा मुलगावला, मी जर पहिल्यांदा चाललो आहे. सीन बघ, असा सीन घेऊ काय? तर मंडळी असा काहीचा सीन आहे. खूप मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो. आणि आम्ही चाललो मुलगावला, जे की खंडोबा मंदिर आहे. पण आम्ही जेजुरीला जायला आम्हाला लई टाईम लागेल गाड्यांना, म्हणून आम्ही नाईटला असा विषय आहे, नाईटला जायचं आहे. तो पटापट आम्ही आता निघतो आणि भेटूया आपण पायथ्याशी मंदिरच्या. चला. जाम ट्रॉफिक झाले इथं मुलगावच्या रस्त्यावर. मुलगावचा फेमस वडापाव. दिप्याचा नंबर आलेले फायनली. दिप्या बघ किती टाइम झाला इथे? 20 मिनिटं झाली लाईनमध्ये. आता नंबर आला. जाम गर्दी आहे वडापाव खाण्यासाठी. बघा तिथं पण बसल्यान सगळी. इथं आमचं मित्र बसल्यान सगळं. यश पण आहे. घरच्या नाश्ता करून आल्या पण तरी आता मित्रांच्यासाठी या डोडोला जाम भूक लागले. मला साईज बघून असं वाटतं 50 तरी वडापाव खाणार दिसतं मला. पण फेमस वडापाव आहे म्हणून थांबल्या. फेमस आहे, लाईन लागायला लागले. काय करणार? फेमस वडापाव देणार ना, तेलानं तलणार आहे, थोडी ना तुपान तलणार आहे तो. 20-25 मिनिटं झाली तिथे लाईनीला उभा आहे. नाही आता करे माझे सहनशीलता संपत आहे. आता माझं म्हणणं, वडापाव काही गरजेचं नाही, तिथे पण वडापाव भेटतं समोर. तो वडापाव खावा वाटतं. 12 रुपयाचा जो माग बी आहे तोच खावा वाटतं आता. तर भेटूया आता नाश्ता करून डायरेक्ट पायथ्याशी. ते आता आले वडापाव घेऊन. फेमस वडापाव मुलगाव येथे येण्यासाठी बदलापूरवरून रिक्षा मार्गे गावात येऊ शकतो. तसेच बारवी डॅम मार्गे खासगी वाहनाने मुलगावात जाता येते. आणि या ठिकाणी जाण्यासाठी ST बस सुद्धा उपलब्ध आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण आल्या मुलगाव येथे खंडोबा मंदिरचा दर्शन घेण्यासाठी. तर जाऊया वरती. आता आम्ही तिथं गाडी पार्किंग करून आता निघलो. इथं पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे. आता कामानीतल्या आम्ही पहिल्याच आत जात आहे. समोरच एक दुकान लागेल, तिथं तुम्हाला सगळा नाश्ता भेटेल. बिस्लरी चिप्स भेटतील, सगळा भेटेल. चला. इथं हार नारळ भेटेल. काकाचं दुकान आहे, इथं आल्यावर घ्या नक्की. आम्ही एक बिस्लरी घेतलेली. आता चाललो वरती. मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत पायथ्याशी. आणि आता आम्ही इथून सुरुवात करणार आहोत. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. सगळं नसले तू पाया पडला पडले कुठे तरी पहिले ये. आणि इकडे गोप्रो लावला. तर आता आमच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. तर आम्ही चाललो वरती. फोटोवाला आहे तो. ए टिल्या थांबकी. 4-5 पायऱ्यावरती आल्यावर भानुबाईचं असं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घ्यायला चाललो आता. दर्शन घेऊन झाले. तर मंडळी इथंच करणार. मंडळी रील स्टार भेटला आम्हाला कसा? जोरान 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 बोल ना जरा. टेंगे 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 सगळा टाइमपास. यो रोड कुठे जातं पण? 5 मिनिटांनाच आपू करायला लागलं. कोण? मी नाही तो. आदेश पण. मी नाही तो. कॅमेरा बंद झाले. होल चालू परत. यो रोड कुठे जातो? चॅटिंग करून. रस्ता नाही तो बंद आहे रस्ता. हे बघ 100 पहिला झाला लगेच. काय 100 दिले ते आकडा कुठे आला तो? आता आपोआप 100 पाहिल्यानंच मंडळी. वर्षा दर्शन घेऊन आले मी.
आज जाम गर्दी असेल, संडे आहे ना आज म्हणून. लगेच इथं पावला आहे खंडोबाची, दर्शन घ्या. दीप्याचा नंबर आहे. मला नाही 200 पायऱ्या कंप्लीट झाल्या आणि दीप्याला जाम जोश आले, धावतच निघले तो. 200 कंप्लीट झाल्या पायऱ्या आमच्या. 300 पायऱ्यांवर आद्याची लोली झालेली. दीप्या पण जरा स्लो बोलतो. एनर्जी आली, एनर्जी वाढली. कॅमेरा चालू केला तसा. नॉनस्टॉप चालू. ओव्हर नको कॅमेऱ्यासाठी थोडा केला, ठीक आहे ना. म्हटलं अशी परिस्थिती आहे. हा मग आता बसा. नाही बसा उत्तम. थकलं डायरेक्ट 300 पायऱ्यांमध्ये. नाही बसलं, माझी तयारी होती. यो दीपेश दीप्या ना ट्रॅकला गेला पण कुठं पण बसत. मथुर यार लवकर. बसत आल्याने कोण ये नाही ते 2 मागचं मथुर आणि बाकासूर. ये बाकासूर पाठीमागच राहिले. इथं भक्त निवास स्थानाचं पण काम चालू आहे बघा. हाय करा. हाय बघा बारीक पोरं पण गट चरून उतरून सर्वांनी हाय आली करा. बघा. जाऊन आले तुम्ही वरती? कुठे गेलेले? बघा कवरी घाण केलेले, प्लॅस्टिक बॉटल टाकलेले आणि इथं कुंड्या ठेवल्या तरी त्याच्यामध्ये टाकीच नाही. ती पण फुल झालेली आहे. असं नाही करायला पाहिजे. ते डस्टबिन आहेत, आपण डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे. असाच समोर वर आल्यावर उजव्या बाजूला देवाचे वाहन असलेले घोड्याचे पावलाचे ठसे बघायला भेटतात. आताच वरती आम्ही पोहोचलेलो आहेत. नुकताच आपण पोहोचलेलो आहोत. कुठं? खंडराय देवस्थान मुलगाव. फायनली आता आम्ही वरती पोहोचलेले आहेत. मंदिर आहे, आपल्याला आतमध्येच जायचं आहे आता. वरती गर्दी बघा किती झालेली आहे. फोटोशूट करताना सगळे आज. ह्या साईडला पण बसल्या. इथं पण फोटोशूट चालू आहे. फोटो मध्ये आधीच बघा बारीक पोरा पण वरती आल्या सगळी. तरी आद्या विद्या दीप्या बसत आल्या आणि ते बसलीच नसतील. कोण बसून आले? उभा. आता कोण बसले? 4 वेळेला तर बसला तू. 4 मी थांबलो नाहीये. हे माझं जबान आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये चेक करू शकता. माझ्या ह्याच्यानंतर आहेस तू. म्हणजे असे छोटे ब्लॉगर सुद्धा आलेले आहेत बघा. बारीक पोरा पण आले आणि ब्लॉग बनवतात. ते पण आपका नाम क्या है? आदेश पाटील. अरे माईक पण आहे मंडळी. माईक पण. आपका नाम क्या है? राकेश गायकर. माईक पण घेऊन आलेले. ब्लॉगर सुद्धा आलेले आहेत. समोरच खंडोबा देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे. त्याच ठिकाणी खंडोबा, म्हालसा आणि भानू अशी 3 शिवलिंगे आहेत. त्याच ठिकाणी छोटे छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, पण कालांतराने भिजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाले असे ग्रामस्थ सांगतात. तर बघू शकता मंदिराच्या समोरच बारवी डॅम आहे. दिसत नाही जास्त धुका आहे इथं. दिसत असेल बारीक. आता मगाशी दिसत होता क्लिअर, पण तेव्हा आम्ही आतमध्ये होतो. दर्शन घेऊन झालेले. आता आम्ही चाललो खाली. बॅटरी पण संपली माझी, तर जाऊया खाली. आताच उतारलो खाली. आता आम्ही चाललो घरी. सगळं गाड्या बिऱ्या काढून रेडी झालेल्या. आर्या म्हणजे किती आर्या आणल्या? 2च आणल्या ना. 2 आणल्या. हे गेला खाली गेला. दीप्याला जास्तच घाय झालेले घरी जायची. चला आम्ही पण निघतो आता.